महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। तो जगह देता है नहीं नहीं हॅलो ओके ओके तर फक्त 2 दिवस राहिले अजून म्हणजे अरे महाराष्ट्र अजून समोर आली नाहीये किती वेळ लागेल नाही आमची यादी तयार आहे एबी फॉर्म पण आलेले आहेत आज संध्याकाळपासून आम्ही एबी फॉर्म द्यायला सुरुवात पण करणार आहे जवळजवळ सर्वच जागांवर आमचं वाटाघाटी किंवा बोलणी जी होती ती संपलेली आहे त्यामुळे उद्यापासून फॉर्म भरून 2 दिवसात आमचे भरून होतील सर तुम्ही सांगितलं होतं की युती नाही होणार 30 तारखेला युती तुटणार 28 तारखेला आणि काल युती झाली आहे युती अशी शब्दशः झाली पण मनाने तुटलेलीच आहे बघा अजून 2 दिवस काय काय होतंय ते आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले अशा लोकांचे फोन येतात आता आम्हाला परत घ्या आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत परंतु बाकीचे पण यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढाओढ होती किंवा खूप लोक 10 वर्ष झाली इलेक्शन झालेले नाही त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात ज्यांनी 5-5, 10 वर्षे मेहनत केलेली अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसतात सध्या तरी आणि युती अशी याची झाली असेल दिसते वरवर परंतु ती तसं नाहीये ज्यांनी सांगतात की मराठी व्यापाऱ्यांना मारण झाले तर जसं तसंच कोणी कोणाला कोण व्यापाऱ्यांना कोणी मारायला जातोय का मुनी लोकांनी त्यांचं काम करावं राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊन नयेत अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत व्यापारी आहेत कोणी सांगावं येते कोणाला काय त्रास होतोय का मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असतात त्यांनी पडायला नाही पाहिजे एक समजूतदारीने तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित तर तो निवडेल कसं या मागे बसायला पाहिजे उगीच निवडणुकीच्या तोंडावर असं एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतंय अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काही गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात त्यामुळे तो विचार त्यांनी करावा ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली पाहिलं इतर ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जे सीट जागा वाटपची चर्चा आहे त्यानंतर त्यांच्यामधला संताप बाहेर निघतोय कसं पाहता या सगळ्यामध्ये नाही निघेलच ना कारण काय आहे माहिती ह्या लोकांनी निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्याच्या जरा आधीपासून जी चढाओढीच्या मागे लागून चढाओढ करून जे आयात केलेले काही लोक आहेत ते पैसे देऊन केले असेल किंवा निवडून येईल म्हणून काही लोकांना हे केलं असेल काही लोकांना काही भीती दाखवून केलं असेल अशी लोक तयार झालेली असताना याचा हाऊसफुल झालेला असताना हा जो उद्रेक तुम्ही बघाल की काल खरं तर नाशिक पासून सुरू झाला आणि खरं आहे ना ही इलेक्शन जे कार्यकर्त्यांचे असतात त्यांच्या काही भावना असतात ना आणि त्या आता जपल्या जात नाहीत असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटणं साहजिकच आहे त्यामुळे गडबड तर आहे आता तुमची भूमिका काय आहे शिवसेनेबरोबर तुमची ठाकरे गटाबरोबर युती आमचं एकदम शांत चाललंय किती जागाची बोलणी झालेली आणि पुढे कधी एबी फॉर्म वाटप होणार आहे फॉर्म कधी भरणार आहेत काय नाही मी ते केडीएमसी बाबतीत बोलायचं झालं तर माझे सगळे एबी फॉर्म मी आणलेले आहेत आतापासूनच द्यायला सुरुवात करतोय कारण फॉर्म भरायला आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत उद्यापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतोय जागा वाटणी आमची व्यवस्थित झालेली आहे सगळ्या बाबतीत सहमती चांगली आहे एकंदरीत चांगलं वातावरण आहे 2 भाऊ एकत्र आलेत म्हणून मराठी माणूस खुश आहे आमचे इच्छुक उमेदवार खुश आहे जमिनीवरची लोक रिस्पॉन्स देतात की चांगलं चाललंय तुम्ही हे आधीच व्हायला पाहिजे होतं आणि कुठेतरी एक चांगला रिझल्ट येईल या आशेने इच्छुक उमेदवार असतील आम्ही असू एकंदरीत चांगलं वातावरण आहे निवडणुकीच्या दृष्टीने फॉर्म्युला काय मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती फॉर्म्युला असं काय नव्हतं आम्ही साधारण एक 54-55 जागा 122 पैकी मनसेसाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडनं बाकीच्या ज्या उरलेल्या जागा आहेत त्याच्यात शिवसेना आणि त्यांचे मित्र पक्ष असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांना कशी ऍडजस्ट करायची ते करून घेणार आहेत
या प्रकारचं एक फॉर्म्युला निघालाय. 1 तारखेपासून प्रचाराला सुरुवात होते. तर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे दोन्ही यांच्या सभा होणार आहेत का? निश्चितच कल्याणला होईल, डोंबिवलीला होईल. आमचे प्रयत्न चालू आहे. संयुक्त सभा दोघांची व्हायला पाहिजे असे आमचे प्रयत्न चालू आहेत. सभेसाठी आम्ही वेळ पण त्यांना 1 दिवस राखीव ठेवायला विनंती केलेली आहे. काय वाटतं किती जागेवर बाजी मारणार आहे? महापौर बसेल. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.